नमस्कार. आपण पाहत आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 14वे. 6वे इंद्रिय, सुज्ञपणाच्या मंदिराचे प्रवेशद्वार. 13वे पाऊल हे 6वे इंद्रिय म्हणून ओळखले जाते. व्यक्तीने कोणतेही प्रयत्न किंवा मागणी न करताही 6व्या इंद्रियामार्फत अमर्याद प्रज्ञा व्यक्तीशी स्वेच्छेने संवाद साधेल, नव्हे साधते. हे तत्त्व म्हणजे या तत्त्वज्ञानाचा कळस आहे. म्हणून आधीच्या 12 तत्त्वांमध्ये पारंगत्व प्राप्त केल्यानंतरचे ते ग्रहण करता येते, समजून घेता येते आणि वापरता येते. 6वे इंद्रिय हा अचेतन मनाचा भाग असतो. याच भागाचा उल्लेख रचनात्मक कल्पनाशक्ती असा केला गेला आहे. त्यालाच मनाचे ग्रहण करणारे संच असेही म्हटले जाते, ज्याच्याद्वारे कल्पना, योजना आणि विचार मनात चमकून जातात. याच प्रकाश होताना कधीकधी अंतःस्फुरणा, मनोदेवता किंवा स्फूर्ती म्हटले जाते. 6व्या इंद्रियाचा सविस्तर वर्णनाला विरोध असतो. ज्या व्यक्तीने या तत्त्वज्ञानाची तत्त्वे आत्मसात केली नाहीत, तिला त्याचे वर्णन करून सांगता येणार नाही. कारण तिला 6व्या इंद्रियाची तुलना कशाशी करावी याचा अनुभव नसतो. अंतर्यामी मनाचा विकास करून त्यानंतर केलेल्या ध्यानधारणेद्वारे हे 6वे इंद्रिय समजून घेता येते. कदाचित मर्यादित मानवी मन आणि अमर्याद प्रज्ञा यांना जोडणारे माध्यम म्हणजे 6वे इंद्रिय असावे. म्हणूनच ते मानसिकता आणि आध्यात्मिकतेचे मिश्रण असते. त्याला असा बिंदू मानायला हवा जिथे व्यक्तीचे मन वैश्विक मनाच्या संपर्कात येते. या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्त्वांमध्ये तुम्ही प्रवीण झालात तरच तुम्ही पुढचे विधान सत्य म्हणून स्वीकारायला तयार व्हाल. जे एरवी तुमच्यासाठी अमूल्य असेल ते विधान म्हणजे 6व्या इंद्रियाच्या मदतीने तुम्हाला येणाऱ्या धोक्याची सूचना मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही त्याला वेळेवरच टाळू शकाल आणि वेळेतच संधीची चाहूल लागेल, ज्यामुळे तुम्ही बाहू पसरून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हाल. 6व्या इंद्रियाचा विकास केल्याने एक पालक देवदूत तुमच्या मदतीला येतो, जो तुमच्यासाठी सदा सर्व काळ सुज्ञपणाच्या मंदिराचे दरवाजे उघडतो. या पुस्तकातील सूचनांचे पालन करून किंवा त्यासारख्या इतर पद्धतींचा अवलंब करून पाहिल्याशिवाय वरील वाक्य खरे आहे की नाही हे तुम्हाला कधीच कळणार नाही. लेखक चमत्कारांवर विश्वास ठेवणारा नाही, तसेच त्यांची तरफदारी करणाराही नाही. निसर्ग कधीच त्याने प्रस्तावित केलेल्या नियमांपासून विचलित होत नाही, हे समजण्याइतके लेखकाचे निसर्गाबद्दलचे ज्ञान पुरेसे आहे. निसर्गाचे काही नियम इतके अनाकलनीय असतात की त्यांनी घडवून आणलेल्या गोष्टी चमत्कार वाटतात. 6वे इंद्रिय देखील अशाच चमत्काराच्याच पठडीतील आहे, जे मी कधी काळी अनुभवले आहे. तसेच हे तत्त्व कसे कार्य करते हे मला कळत नसल्यामुळे ते चमत्कारासारखे वाटते. लेखकाला फक्त इतकेच माहीत आहे, एक अशी शक्ती असते किंवा एक प्रथम कारण किंवा एक प्रज्ञा जी पदार्थाच्या प्रत्येक अणुरेणूत झिरपत जाते आणि जाणवणाऱ्या ऊर्जेच्या प्रत्येक कणाला सामावून घेते. अमर्याद प्रतिभा ओक वृक्षाच्या छोट्या बीजाचे रूपांतर अतिविशाल ओक वृक्षात करते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला प्रतिसाद देत पाण्याला खालच्या दिशेने प्रवाहित करते. रात्रीच्या पाठोपाठ दिवस आणि हिवाळ्यापाठोपाठ उन्हाळा येतो. प्रत्येकाचे आपापले विशिष्ट स्थान असते आणि प्रत्येक गोष्ट इतर गोष्टींच्या संदर्भात ते स्थान भूषवत असते. या पुस्तकातील तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून या प्रज्ञेला उद्युक्त करता येते की ज्यामुळे तिने आपल्याला आपल्या इच्छांना वास्तवात साकार करता यावे किंवा त्यांना भौतिक रूपात मूर्तिमंत करता यावे यासाठी आपली मदत करावी. लेखकाला हे ज्ञान आहे कारण त्याने यावर प्रयोग केले आहेत आणि त्याचा अनुभवही घेतला आहे. एक एक पाऊल उचलत तुम्ही या शेवटच्या सिद्धांताकडे पोहोचला आहात. जर तुम्ही आधीचे सिद्धांत पचवले असतील, त्यांच्यात पारंगत झालात असाल तर आता तुम्ही इथे केलेले आश्चर्याने वासायला लावणारे दावे कोणतीही शंका न बाळगता स्वीकारायला तयार व्हाल. जर तुम्ही आधीचे सिद्धांत आत्मसात केले नसतील तर या प्रकरणात केले गेलेले दावे
सत्य आहेत की काल्पनिक हे ठरवण्याआधी ते सिद्धांत शिकून घ्या. जेव्हा मी विभूतिपूजेच्या वयात होतो, तेव्हा मी अशा लोकांचे अनुकरण करायचो जे मला आदरणीय, पूज्य वाटायचे. तेव्हा मला असे आढळून आले की मी ज्या श्रद्धेने माझ्या आदर्श व्यक्तीसारखे वागण्याचा प्रयत्न करीत असे, ती श्रद्धा मला त्यांचे यशस्वीपणे अनुकरण करण्याचे मोठे सामर्थ्य द्यायची. साधारणपणे अशा आदर्शांची भक्ती करण्याचे वय निघून गेल्यानंतरही मी अशी विभूतिपूजा करण्याची सवय सोडून दिली नाही, कारण माझ्या अनुभवाने मला शिकवले आहे की महान बनण्याच्या खालोखाल दुसरी उत्तम गोष्ट कोणती असेल तर ती ही की महान व्यक्तींच्या भावनांची आणि कृतीची शक्य तितकी जवळून बरोबरी करणे. प्रकाशनासाठी लिखाणाची एकही ओळ लिहिण्याआधी किंवा जाहीर भाषण देण्याचा प्रयत्न करण्याआधी मी माझ्या चारित्र्याला नवा आकार देण्याची सवय लावून घेतली होती. असा नवा आकार देताना अशा 9 लोकांचे अनुकरण करायचो ज्यांच्या जीवनाचे आणि जीवित कार्याने मला खूप प्रभावित केले होते. ते 9 जण होते: इमर्सन, पायने, एडिसन, डार्विन, लिंकन, बर्बॅक, नेपोलियन, फोर्ड आणि कार्नेगी. मी त्यांना माझे अदृश्य सहमंत्रक म्हणायचो आणि दररोज रात्री मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी एका काल्पनिक बैठक आयोजित करीत असे. ही बैठक अशा रीतीने घेतली जायची. रात्री झोपी जाण्याअगोदर मी डोळे मिटून अशी कल्पना करायचो की मी या 9 जणांसह एका टेबलासमोर बसलो आहे. इथे फक्त मला महान वाटणाऱ्यांसोबत बसण्याची संधीच मिळायची नाही, तर मी प्रत्यक्षात त्या समूहाचा अध्यक्ष बनून त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचो. अशी बैठक आयोजित करण्यामागे माझा पक्का हेतू हा असायचा की या रात्री बैठकीच्या माध्यमातून माझ्या कल्पनाशक्तीचा मनमुराद उपभोग घ्यावा. माझा हेतू असायचा स्वतःच्या अशा पात्राची नव्याने उभारणी करणे, ज्यात माझ्या या काल्पनिक सल्लागारांच्या गुणांचे मिश्रण असेल. मला जाणवत होते की माझा जन्म ज्या अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या परिवेशात झाला आहे, त्यामुळे मला आलेले पांगळेपणा दूर करायचे आहे. म्हणून मी हेतुपूर्वक नव्याने जन्म घेण्याच्या कार्यासाठी वरील पद्धतींचा आधार घेतला. आत्मसूचनाद्वारे चारित्र्याची उभारणी. मी मानसशास्त्राचा प्रामाणिक विद्यार्थी असल्यामुळे मला माहीत होते की लोक जसे आहेत तसे बनायचे कारण म्हणजे त्यांचे वर्चस्वशाली विचार आणि अभिलाषा. मला हेही माहीत होते की खोलवर रुजलेल्या इच्छा स्वतःला वास्तवात मूर्तिमंत रूप देण्यासाठी बाह्य अभिव्यक्तीसाठी धडपडत असते. मला समजत होते की चारित्र्याच्या उभारणीसाठी आत्मसूचना, स्वयंसूचना हे शक्तिशाली माध्यम होते. खरे तर चारित्र्य उभारणीने ते एकमेव तत्त्व होते. मनाच्या कार्यपद्धतीच्या सिद्धांताविषयीच्या या ज्ञानाच्या सहाय्याने मी माझ्या चारित्र्याची नव्याने उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साधनसामग्रीने सुसज्ज होतो. माझ्या रात्री बैठकीत मी माझ्या अध्यक्षतेखालील सदस्यांना मला त्यांच्याकडून हवे असलेले ज्ञान देण्यासाठी पुढीलप्रमाणे मोठ्याने संबोधित करीत असे: श्रीमान इमर्सन, मला तुमच्याकडून निसर्गाविषयी तुमचे अद्भुत ज्ञान हवे आहे, ज्याने तुमच्या जीवनात तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. तुमच्या ज्या गुणांमुळे तुम्ही निसर्गाचे नियम समजून घेऊन ते आत्मसात करू शकलात, ते सगळे गुण तुम्ही माझ्या अचेतन मनात ठसवावेत, अशी मी तुमच्याजवळ मागणी करतो. याविषयी ज्ञानप्राप्तीचे जे जे स्रोत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यातून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही मला मदत करावी. श्रीमान बर्बॅक, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला तुमचे ते ज्ञान हस्तांतरित करावे ज्यामुळे तुम्ही निसर्गाच्या नियमांशी असा सुसंवादी सूर जुळवून शकला की निवडुंगाचे काटे झाडून ते खाद्यान्न बनले. मला त्या ज्ञानापर्यंत पोहोचू द्या, ज्याने तुम्ही लिलीच्या 2 पानांना एकमेकांसमोर उगवले आणि तुम्ही फुलांना अधिक मोहक सुसंगत रंग देऊ शकलात, कारण केवळ तुम्हालाच लिलीला असे अलंकृत करण्याचे यश आले आहे. नेपोलियन, मी तुमच्याशी चढाओढ करून तुमच्यात असलेली
लोकांना प्रेरित करण्याची क्षमता तुमच्याकडून प्राप्त करू इच्छितो. त्यांना अधिक महान आणि ठाम निर्धाराने कार्य करायला लावण्याचे तुमचे कसब मला हवे आहे. तसेच तुमच्याकडून ती चिरंतर श्रद्धा मिळवू इच्छितो, जिच्या बळावर तुम्ही अडथळ्यांना पार करीत पराभवांचे रूपांतर विजयात केले. नशिबाच्या सम्राटा, संधीच्या बादशहा आणि नशिबाच्या मानवा, मी तुला मुजरा करतो. श्रुत पायने, तुम्ही ज्या धाडसाने आणि स्पष्टपणे तुमची मते व्यक्त करू शकलात व ज्यांनी तुम्हाला विख्यात केले, त्यासाठी लागणारे विचारांचे स्वातंत्र्य आणि पारदर्शिता मला हवी आहे. श्रीमान डार्विन, नैसर्गिक शास्त्राच्या क्षेत्रात तुम्ही कोणत्याही पूर्वग्रहांविना वा दूषित दृष्टीविना कार्य आणि त्यांच्या परिणामाचा, कार्यकारणभावाचा अभ्यास ज्या अद्भुत धीराने केला, तो धीर व तो गुण मला तुमच्याकडून हवा आहे. श्रीमान लिंकन, तुमच्यातील न्यायाची तीक्ष्ण जाणीव, अथक धीर धरण्याचा गुण, विनोदवृत्ती, मानवी समजशक्ती आणि सहनशीलता हे ठळक गुण माझ्यात उतरवायचे आहेत. श्रीयुत कार्नेगी, मला तुम्ही दिलेल्या जीवित कार्याबद्दल मी आधीच तुमचा ऋणी आहे. महान औद्योगिक साम्राज्याच्या उभारणीसाठी तुम्ही अत्यंत कार्यक्षमतेने उपयोगात आणलेल्या सुसंघटित प्रयत्नांच्या सिद्धांताची समज मला हवी आहे. श्रीमान फोर्ड, माझ्या कार्यासाठी आवश्यक असलेले सगळे साहित्य पुरवण्याबाबत तुम्ही मला सर्वात जास्त मदत केली आहे. तुम्हाला दारिद्र्यावर मात करायला मदत करणारी तुमची चिकाटी, ठाम निर्धार आणि शांती आत्मविश्वास मला हवा आहे. याच गुणामुळे तुम्ही मानवी प्रयत्नांना सुसंघटित, एकत्रित आणि सहज केले, ते गुण मला हवेत, ज्यामुळे तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी इतरांना मदत करू शकेन. श्रीमान एडिसन, मी तुम्हाला माझ्या अगदी जवळ उजव्या हाताला बसवले आहे, कारण यश आणि अपयशांच्या कारणाविषयीच्या माझ्या संशोधनात तुम्ही मला वैयक्तिकरित्या सहकार्य केले आहे. मला तुमच्याकडून श्रद्धेचा तो स्फुल्लिंग हवा आहे, ज्याच्यामुळे तुम्ही निसर्गाची इतकी गुपिते उघड केलीत. तो अथक श्रमाचा आवेश हवा आहे, ज्याच्यामुळे तुम्ही अनेकदा पराभवाला विजयात रूपांतरित केले. ज्यावेळी मला जो गुणधर्म मिळवायचा होता, त्यावेळी मी माझ्या या काल्पनिक मंत्र्यांना वेगवेगळ्या रीतीने संबोधत असे. त्या सगळ्यांच्या जीवनाचा मी अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला होता. काही महिने अशा रात्री बैठका घेतल्यानंतर मला हे पाहून अत्यंत आश्चर्य वाटले की या काल्पनिक आकृत्या खऱ्या झाल्या. त्या प्रत्येकाच्या वागण्याची वेगवेगळी तऱ्हा होती, जी पाहून मला आश्चर्य वाटायचे. उदाहरणार्थ, लिंकनना नेहमीच उशिरा यायची सवय होती. मग ते गंभीरपणे संचलन केल्यासारखे अवतीभोवती फिरत. जेव्हा ते यायचे तेव्हा खूप सावकाश चालायचे. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले असायचे. कधीतरी एखादे वेळी ते मधूनच थांबायचे आणि क्षणभर माझ्या खांद्यावर हात ठेवायचे. त्यांचा चेहरा नेहमीच गंभीर असायचा. त्यांना स्मित करताना मी क्वचितच पाहिले होते. खंडित झालेल्या देशाच्या काळजीने त्यांना गंभीर बनवले होते. इतरांच्या बाबतीत असेच व्हायचे नाही. बर्बॅक आणि पायने नेहमीच विनोदी, मार्मिक व हजरजबाबी प्रश्नोत्तरांची जुगलबंदी चालायची. कधी तर हे पाहून बाकीच्या सभासदांना धक्काच बसायचा. एका रात्री पायनेने मला सुचवले की मी तर्काचे युग या विषयावर व्याख्यान तयार करावे आणि मी ज्या चर्चमध्ये जात होतो तिथल्या व्यासपीठावरून ते भाषण द्यावे. टेबलावर बसलेले बाकीचे या सूचनेवर मनापासून हसले. अपवाद होता फक्त नेपोलियनचा. त्यांनी आपला चेहरा रडवेला केला आणि इतक्या मोठ्याने कणले की सगळे त्यांच्याकडे नवलाने पाहू लागले. त्यांच्या मते चर्चा म्हणजे राज्यासाठी केवळ एक प्यादे होते, सुधारणेसाठीचे नव्हे तर लोकांद्वारा सामूहिक कृती घडवून आणण्यासाठी वापरता येणारे सोयीस्कर, लोकांचे चेतवणारे एक साधन होते. एकदा बर्बॅकला यायला उशीर झाला. जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या चर्येवरून उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांनी खुलासा केला की त्यांना यामुळे उशीर झाला की ते अशा प्रयोगात मग्न होते ज्यामुळे कुठल्याही झाडावर सफरचंद पिकवता येतील अशी आशा त्यांना वाटत होती.
पायनेने त्यांना चिडवले की त्यांना आठवते ना की ते सफरचंदच होते ज्याने स्त्री पुरुषामध्ये अडचणी आणल्या. डार्विनने मनापासून चुकचुकत बर्बॅकला सावधतेचा इशारा दिला की जेव्हा ते जंगलात सफरचंद गोळा करायला जातील तेव्हा सापांपासून सांभाळून राहावे, कारण सफरचंदामध्ये असे साप निघत असतात. इमर्सन म्हणाले, साप नाहीत तर सफरचंद नाहीत. नेपोलियनचा शेरा होता, सफरचंद नाही तर राज्य नाही. लिंकननी बैठक संपल्यानंतर सगळ्यात शेवटी टेबल सोडायची सवय स्वतःला लावून घेतली होती. एका प्रसंगी त्याने टेबलावर हाताची घडी करून त्यावर डोळे टेकवले आणि बराच वेळ त्या अवस्थेत बसले. मी त्यांना तसेच बसू दिले. शेवटी त्यांनी आपले डोके उचलले, सावकाश उठले आणि दाराकडे गेले. मग तिथून ते मागे वळले. माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, मला जर तू जीवनातील तुमचा उद्देश इतरांना नेण्याचे प्रयत्न सोडले नाहीस तर तुम्हाला बरेच धाडस करावे लागेल, हिंमत लागेल. जेव्हा अडचणी तुम्हाला भारी पडतात तेव्हा लक्षात असू दे की सामान्य माणसाजवळ सामान्य व्यवहारज्ञान असते. प्रतिकूलतेमुळे ते विकसित होते. एका रात्री बैठकीला एडिसन सगळ्यांच्या आधी आले. ते चालत येऊन माझ्या डाव्या बाजूला बसले. तिथे नेहमी इमर्सन बसायचे. ते मला म्हणाले, जीवनाच्या रहस्याच्या शोधाचा साक्षी बनणे तुझ्या नशिबी लिहिणे आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा तू पाहशील की जीवनात ऊर्जेच्या प्रचंड लाटा आहेत किंवा अनेक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यापैकी प्रत्येक अस्तित्व मानव त्यांना समजतो तितकेच बुद्धिमान आहेत. जीवनाची ही एकके अशा सुसंगत रीतीने एकत्र येतात जणू मधमाशीचे पोळे. जोपर्यंत त्यांच्यात सामंजस्य टिकून राहते तोपर्यंत त्यांची एकत्रित रचना टिकून राहते. मानवाप्रमाणेच या एककांची स्वतःची स्वतंत्र मते असतात आणि ती आपापसात झगडतातही. तू आयोजित करीत असलेल्या या रात्री बैठकीची तुला खूप मदत होईल. तुझ्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या जीवनात ज्या जीवन एककांनी महत्त्वाचे कार्य केले आहे त्यापैकी काही एककांना त्या बैठकीत तुझ्या बचावासाठी पुढे करतील. हे एकके अविनाशी असतात, त्यांना कधीच मरण येत नाही. तुझे विचार आणि इच्छा चुंबक बनून बाहेर पसरलेल्या अथांग जीवनसागरातील या जीवन एककांना आकर्षित करतील, त्यांना ओढून आणतील. केवळ मैत्रीपूर्ण एकक आकर्षित होतात. जी एकके तुझ्या इच्छेच्या स्वरूपाशी सुसंगत असतील ती ओढली जातात. मंत्रिमंडळातील इतर सदस्य येऊ लागले. एडिसन उठले आणि सावकाशपणे स्वतःच्या जागेकडे निघाले. जेव्हा माझ्या या रात्री बैठका घेतल्या जायच्या तेव्हा एडिसन अद्याप जिवंत होते. या अनुभवाने मी इतका प्रभावित झालो की मी त्यांना भेटायला गेलो आणि माझ्या अनुभवाबद्दल त्यांच्याशी बोललो. त्यांनी भरघोस स्मित केले आणि म्हणाले, तुमचे स्वप्नही तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त वास्तविकता होती. त्यांनी त्यांच्या विधानाचा अधिक खुलासा केला नाही. या बैठका इतक्या वास्तविक होऊ लागल्या की मी त्यांच्या परिणामाविषयी भयभीत झालो आणि कित्येक महिने त्या स्थगित केल्या. माझे अनुभव इतके अस्वाभाविक आणि विलक्षण होते की मला भीती वाटू लागली की मी हे चालू ठेवले तर मी हे सत्य विसरून जाईन की या बैठका म्हणजे केवळ माझे काल्पनिक अनुभव होते. मी या बैठका घेण्याचे स्थगित केलेल्या 6 महिन्यांचा कालावधी लोटला असेल आणि एका रात्री मला जागे केले गेले किंवा मला तसे वाटले आणि मी पाहिले की माझ्या उशाशी लिंकन उभे होते. ते म्हणाले, जगाला लवकरच तुझ्या सेवेची गरज पडणार आहे. अंधाधुंदीचा एक असा काळ येणार आहे की त्यावेळी स्त्री पुरुष श्रद्धा गमावून बसतील आणि भीतीने आतंकित होतील. तुझे काम चालू ठेव आणि तुझे तत्त्वज्ञान पूर्ण कर. तुझ्यासाठी हेच तुझे जीवित कार्य आहे. कोणत्याही कारणाने का असेना, जर तू त्याकडे दुर्लक्ष केलेस तर तुला अगदी प्रारंभिक अवस्थेकडे माघार घ्यावी लागेल आणि हजारो वर्षांपासून मानवजात प्रगतीच्या ज्या चक्रातून जात आहे त्याच चक्रात परत फिरावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे सांगू शकलो नाही की ते खरोखरच एक स्वप्न होते की मला खरेच जागे केले गेले होते.
ते काय होते हे मला कधीच समजले नाही. पण मला एवढेच कळत होते की जर मी स्वप्नच पाहिले असेल तर ते माझ्या मनात इतके ठसठशीत व स्पष्ट होते की त्या रात्रीपासून मी पुन्हा माझ्या बैठका भरवायला सुरुवात केली. पुढच्या बैठकीत सगळे सभासद आले आणि आपापल्या जागेवर उभे राहिले. तेवढ्यात लिंकनने त्यांच्या हातातील ग्लास उंचावत सांगितले, "सद्गृहस्थ हो, आपला एक मित्र नुकताच स्वगृही परतला आहे. त्याला आपण शुभेच्छा देऊत." त्यानंतर मी माझ्या या मंत्रिमंडळात नवीन सभासदांची भर घालू लागलो. आता त्यांची संख्या 50च्या वर गेली आहे. त्यात आहेत ख्रिस्त, सेंट पॉल, गॅलिलिओ, कॉपर्निकस, अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, होमर, व्हॉल्टेअर, ब्रुनो, स्पिनोझा, ड्रमंड, कांट, शॉपनहॉवर, न्यूटन, कन्फ्युशियस, अल्बर्ट हबर्ट, ब्रान, इंगरसोल, विल्सन आणि विल्यम जेम्स. याविषयी उल्लेख करायचे धाडस मी पहिल्यांदाच केले आहे. याआधी या विजयाबाबत मी मौन पाळले होते. पण अशा गोष्टींविषयी माझ्या दृष्टिकोनावरून मला माहीत होते की जर मी माझ्या या अनन्यसाधारण अनुभवाविषयी कोणाला सांगितले तर त्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. पण आता मी माझ्या अनुभवांना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी पुस्तकाचा आधार घेण्याइतका धीट झालो आहे. कारण त्यावेळी लोक काय म्हणतील हा विचार मला जितका सतावत होता तितका आता सतावत नाही. परिपक्वतेचे दिलेले हे वरदानच म्हणायला हवे की ती आपल्याला सत्याविषयी मोठे धाडस करायला शिकवते, हिंमत देते. मग आपण या गोष्टीचा विचार करीत बसत नाही की ते सत्य ज्यांना कळणार नाही ते काय विचार करतील किंवा काय म्हणतील. माझ्याविषयी गैरसमजूत झाली तरी चालेल, पण मला आग्रहपूर्वक सांगायची इच्छा आहे की माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठका पूर्णतः काल्पनिक आहेत हे मी अजूनही मान्य करतो. तरीही ही सूचना करण्यास मी स्वतःला पात्र मानतो की त्यांनीच मला साहसाच्या भव्य मार्गावर नेले आहे. खऱ्या महानतेचे मोल नव्याने कळले आहे. रचनात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन केले आहे आणि प्रामाणिक विचारांना व्यक्त करण्याचा धीटपणा पुरवला आहे. मेंदूच्या पेशींच्या गुंतागुंतीच्या रचनेत कुठेतरी असा अवयव आहे जो विचारांची स्पंदने ग्रहण करतो. साधारण भाषेत आपण या स्पंदनाचाच अंतःस्फुरण किंवा मनाचा कौल असे म्हणत असतो. या 6व्या इंद्रियाचे स्थान नेमके कुठे आहे याचा शोध अजून विज्ञानालाही लागला नाही. पण त्याला तसे खास महत्त्वही नाही. हे सत्य कायम राहतेच की मानवाला कुठून तरी अचूक ज्ञान मिळत असते आणि ते लौकिक अर्थाने ज्ञानेंद्रिय असलेल्या अवयवांमार्फत नव्हे तर अशरीरी मार्गाने मिळत असते. साधारणतः जेव्हा मन असामान्य उद्दीपन अनुभवत असेल तेव्हा त्याला हे ज्ञान मिळते. कोणतीही तातडीची परिस्थिती जी भावना जागवते, हृदयाची सामान्य धडधड तीव्र गतीने करते, तीच या 6व्या इंद्रियाला कार्य करायला लावते. गाडी चालवत असताना अकस्मात अपघात होता वाचण्याचा ज्याने अनुभव घेतला असेल त्याला माहीत असेल की अशा वेळी 6वे इंद्रिय आपल्या मदतीला येते, आपल्याला वाचवते आणि क्षणाच्या 100व्या भागात अकस्मात अपघात टाळला जातो. मी आता जे एक तथ्य सांगणार आहे त्याला पूरक म्हणून या प्रारंभिक गोष्टींचा उल्लेख केला आहे. ते तथ्य म्हणजे माझ्या अदृश्य सल्लागारांच्या रात्री भेटीदरम्यान माझ्या 6व्या इंद्रियामार्फत माझ्यापर्यंत ज्या कल्पना, जे विचार आणि ज्ञान पोहोचायचे ते ग्रहण करण्यासाठी माझे मन अधिक ग्रहणशील, संवेदनक्षम बनायचे. खरे सांगायचं तर मला अचानक सुचलेल्या कल्पना, तथ्ये किंवा ज्ञान या सगळ्याबाबत मी माझ्या सल्लागारांना सगळे श्रेय देतो. असे अनेक प्रसंग होते तेव्हा मला तातडीच्या निकडीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांच्यापैकी काही इतक्या गंभीर होत्या की माझा जीवही धोक्यात आला होता. अशा सगळ्या प्रसंगातून मी माझ्या या सल्लागारामार्फत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे बाहेर पडू शकलो. माझ्या केसालाही धक्का लागला नाही. या काल्पनिक अस्तित्वांशी बैठक घेण्यात माझा एकमेव हेतू हा होता, मला प्राप्त कराव्याशा वाटणाऱ्या एखाद्या गुणधर्माबाबत स्वयंसूचनाच्या तत्त्वाद्वारे
माझ्या अचेतन मनाला प्रभावित करणे. सध्याच्या काही वर्षात माझ्या प्रयोगाने एक अगदी वेगळे वळण घेतले आहे. मला आणि माझ्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येला सोडवण्यासाठी मी माझ्या काल्पनिक सल्लागाराकडे जात असे. अर्थातच मी जरी सल्ल्याच्या या एकमेव पद्धतीवर अवलंबून राहत नसलो, तरी या पद्धतीने मिळालेले परिणाम थक्क करणारे आहेत. अर्थातच तुम्ही ओळखले असेलच की या प्रकरणात हाताळला गेलेला विषय बहुसंख्य लोकांसाठी अपरिचित आहे. ज्याला अमाप संपत्ती गोळा करायची आहे, त्यांच्यासाठी 6वे इंद्रिय नक्कीच मोठ्या अभिलाषा आणि फायद्याचा विषय ठरू शकतो. पण याचा असा अर्थ अजिबात होत नाही की ज्यांच्या इच्छा तेवढ्या मोठ्या नाहीत त्यांनी इकडे लक्ष देण्याची गरज नाही. हेनरी फोर्डने 6व्या इंद्रियाचे महत्त्व जाणून त्याचा व्यवहारात उपयोग केला होता, यात शंकाच नाही. त्यांचा उद्योग व्यवसाय आणि विशाल आर्थिक घडामोडींमुळे त्यांच्यासाठी हे तत्त्व समजून त्याचा वापर करणे गरजेचे होते. आपला प्रयोग दिवसेंदिवस जास्त विकसित करण्यासाठी थॉमस एडिसननेही 6व्या इंद्रियाची कार्यपद्धती समजून तिला अंमल केला होता. विशेषतः ज्या प्रयोगांच्या व शोधांच्या बाबतीत त्यांच्याजवळ कोणत्याही मानवी अनुभवांचा किंवा ज्ञानाचा साठा त्यांना मार्गदर्शन करीत नव्हता, अशा बाबतीत 6व्या इंद्रियाचा वापर अपरिहार्य ठरला. जेव्हा ते बोलणाऱ्या यंत्रावर आणि चलचित्रांच्या यंत्राविषयी कार्य करीत होते, तेव्हा अशा प्रयोगांचा यात उल्लेख करता येईल. बहुतेक सगळ्या नेत्यांनी कदाचित 6व्या इंद्रियाचे महत्त्व जाणून त्याचा जवळपास सातत्याने वापर केला होता. यात नेपोलियन, जॉन ऑफ आर्क, ख्रिस्त, बुद्ध, कन्फ्युशियस आणि मोहम्मद पैगंबर यांचा समावेश होतो. 6वे इंद्रिय म्हणजे अशी एखादी गोष्ट नाही की उचलली आणि आपल्या इच्छेनुसार वापरली. या पुस्तकात वर्णन केलेल्या इतर सिद्धांतांचा वापर करून त्याचा वापर करण्याची महान शक्ती हळूहळू प्राप्त होते. 6व्या इंद्रियाच्या व्यवहारोपयोगी ज्ञानाची प्राप्ती व्यक्तीला वयाच्या 40शी आधी क्वचितच प्राप्त होते. अधिकतर वेळेला ते व्यक्तीला 50शी उलटल्यानंतर आत्मसात होते. कारण 6व्या इंद्रियाच्या ज्या आध्यात्मिक बळाशी निकटचा संबंध आहे, ते बळ अनेक वर्षांच्या ध्यानधारणेतून, आत्मपरीक्षणातून आणि गंभीर विचारांच्या तपश्चर्येनंतर परिपक्व होऊन वापरण्यायोग्य होत असते. तुम्ही कोणीही असा आणि हे पुस्तक वाचण्याचा तुमचा कोणताही हेतू असो, या प्रकरणात वर्णन केलेल्या सिद्धांतांना समजून न घेताही तुम्हाला फायदाच होऊ शकतो. जर तुमचा प्रमुख हेतू पैसा गोळा करण्याचा किंवा इतर भौतिक विषयांचा असला तर मात्र याचा उपयोग खास करून होईल. 6व्या इंद्रियाविषयीचे प्रकरण याच कारणास्तव समजून घेतले आहे की लोकांना त्यांच्या जीवनाकडून जे हवे आहे ते मिळवता यावे म्हणून अचूक मार्गदर्शन करणारे संपूर्ण तत्त्वज्ञान त्यांच्या हाती देता यावे. सगळ्या सिद्धिप्राप्तीचा आरंभबिंदू असतो अभिलाषा. अंतिम बिंदू असतो अशा प्रकारचे ज्ञान मिळवणे, जे समज निर्माण करणे, स्वतःला समजून घेणे, इतरांना समजावून घेणे, निसर्गाचे नियम समजून घेणे, सुखाला समजून घेणे व मान्यता देणे. अशा प्रकारची परिपूर्ण समज केवळ 6व्या इंद्रियाचे तत्त्व समजून घेण्यातून, त्याचा उपयोग करण्यातून येतो. म्हणून या तत्त्वज्ञानाचा एक भाग म्हणून या सिद्धांताचा समावेश करायला हवा. त्यामुळे ज्यांना जीवनात पैशापेक्षाही अधिक काहीतरी हवे आहे, ते त्यांना मिळवता येईल. तुम्ही स्वतः पाहिले असेल की हे प्रकरण वाचताना तुम्ही मानसिक उद्दीपनाच्या वरच्या पातळीवर पोहोचला होता. उत्तम. आतापासून 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण वाचा आणि पहा की तुमचे मन उद्दीपनाच्या अधिक उंचीच्या पातळीवर झेपावत आहे. असे वारंवार करीत राहा. प्रत्येक वेळी तुम्हाला किती कमी समजले किंवा तुम्ही किती जास्त शिकू शकलात याची काळजी करू नका. शेवटी तुम्हाला आढळून येईल की तुमच्या ताब्यात जे सामर्थ्य आले आहे, जे तुम्हाला हाताशी झटकून टाकायला, मोठमोठ्या भयांवर नियंत्रण ठेवायला, आळसावर मात करायला आणि तुमच्या कल्पनाशक्तीच्या प्रवाहाला वेगवान बनवायला मदत करेल. मग तुम्हाला कशाचा तरी अनोळखी स्पर्श जाणवेल, जो प्रत्येक खऱ्या विचारवंताचा, नेत्याचा, कलाकाराचा, लेखकाचा व राजकारण्याचा चैतन्यवंत आत्मा असतो. मग तुम्ही विरोधाच्या पहिल्या चिन्हाला पाहून जितक्या सहजतेने शरणागती पत्करू शकता,
तितक्या सहजतेने तुम्ही तुमच्या अभिलाषांना वास्तवात मूर्तिमंत रूप देण्याच्या, तुमची स्वप्ने खरी करण्याच्या परिस्थितीत असाल. धन्यवाद.